दोन विषय होऊन गेले. पहिला विषय कोणता होता? संपूर्ण तरंगामध्ये तीनच विषय आहे. एक आहे ब्रह्मच आनंद स्वरूप आहे. दुसरा विषय आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कालत्रय. आणि तिसरा विषय आहे जीव नसून काय. तीन मुद्द्याचं विवरण करणारा चौथा अध्याय आहे. तर मला होऊन गेलं की ब्रह्मच घेऊन स्वरूप आहे. तुम्हाला सांगता आलं पाहिजे कोणाला ब्रह्म विषयाचा आनंद नसून ब्रह्मच काय आहे. दुसरा प्रश्न, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कालत्रय नाही तर भासते. सांगता आलं पाहिजे का भासते. आत्मस्वरूपाचं काय अज्ञान आहे. मग कोणाचं ज्ञान आहे आपल्याला? अज्ञान कोणाचं आहे आपल्याला? मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, सुखी आहे, दुःखी आहे, असं आपल्याला ज्ञान आहे. आणि मी ब्रह्मा याचं काय आहे? अज्ञान. त्या अज्ञानाचा परिणाम काय? दुःख आहे. तुम्हाला गेला ना ख्याती प्रकरणामध्ये भरपूर सांगितलं. मग ते दुःख भासते का? तुम्हाला सांगता पाहिजे. ख्याती प्रकरण कोणतं? मग ख्यातीमध्ये प्रकार आहे. असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती, शेवटी वेदांताची कोणती बरोबर क्रमाने सांगतं. कोणी असं विचारेल ना, विचारसागर झाला तर भासते दुःख कसं? नाही म्हणलं ऐकलं आणि या कारणे ऐकलं आणि या कारणे काय ऐकलं सोडून देतात. ऐकलं तेव्हा कसा भासते वगैरे. आपल्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. त्या अज्ञानाचा परिणाम काय आहे बघ. अज्ञानाचा परिणाम जगत आहे. तुम्हाला कल्पना नाही का? जगत आहे सुद्धा वेदांत शास्त्रामध्ये सत्य नसून काय मिथ्या आहे. तसं दुःखही सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सत्य नसून काय मिथ्या आहे. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान ज्ञानाने. दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाची काय होते. तसं ब्रह्मज्ञान झालं म्हणजे जगताची काय होते. म्हणजे ज्याची निवृत्ती होत असते तो पदार्थ सत्य नसून काय. जगत कसं आहे? ब्रह्म कोण आहे? सत्यम. ब्रह्म सत्यम जगत. आता तिसरा प्रश्न कोणता आहे? जीव ब्रह्माईव. आता जीव ब्रह्माचे करता तीन विकल्प केले. कोणते कोणते तीन विकल्प केले? नाही सांगता येत. काल झालं की आपलं जीव ब्रह्माची ऐक्यता कशी होऊ शकेल? जीवाच्या ठिकाणी मी करता आहे. मी कोण आहे? पाप पुण्याचा करता आहे, भोगता. ब्रह्म हे पाप पुण्याचा करता नाही, भोगता नाही. एक आपल्याला जन्ममरण निवृत्तीची काय आहे? ब्रह्माला जन्ममरण निवृत्तीची काय नाही, इच्छा नाही. जीव एक आहे का अनेक आहे? ब्रह्म किती आहे? काय करू? जीव परिच्छिन्न आहे. ब्रह्म विरुद्ध धर्म आहे सगळे. किती प्रयत्न केला तरी गाढव काय होत नाही. मला सामान लावले तर स्वच्छ होईल पण काय होत नाही. गंगेमध्ये स्नान केल्यानं काय होईल? ते गाढव धुळीत लोळत होतं. त्याचा मळ जाईल का ते घोडा होईल? मग किती प्रयत्न केला तरी ते कथा बिथा सांगून वेळ जातो. नको जास्त सांगायला. तात्पर्य कशा करता हे सगळं सांगितलं. असा पूर्व पक्ष. आता आपल्याला उत्तर पक्ष आणखी राहिलं ना. एका वृक्षावरती, बुद्धिरूपी वृक्षावरती दोन पक्षी आहेत. एक कोण आहे? भोक्ता. आणि एक कोण आहे? कर्मफलदाता. बरं का? ईश्वर कर्म करता नाही. मग काय कर्मफलाचं आहे?
दाता एक आहे, अनेक आहे कर्मफलाचा भोक्ता आहे तो जीव, दाता आहे तो दोच ऐक्य होऊ शकत. तिसरा प्रश्न कोणता नाही सांगता येत. हे बा, जीव ब्रह्माची एकता जर मागितली तर वेदाने कर्म आणि उपासना सांगितलेल्या ती काय जाईल? फुकट जाईल. मग कर्म आणि उपासना कोणाला? देवळात देवच नाही, पूजा कोणाची करायची? खांबाची का? बरं आहे आपलं. मग कर्म उपासना नाही का? जीव ब्रह्माची एकता केली तर कर्म उपासनेचा अधिकारी ते एकत्व झाला की काय? म्हणून जीव ब्रह्माची एकता होऊ शकत. मग काय उत्तर द्यायचं? त्याचं उत्तर हे आहे बरं का. जीव ब्रह्माचं ऐक्य सांगणारी महावाक्य ते आभासाचं ऐक्य नाही सांगत, चैतन्याचं सांगते. जीवाचं अधिष्ठान कोण आहे? कुठंच. जगाचं अधिष्ठान ब्रह्म. अधिष्ठानामध्ये भेद नाही. कुठंच किम स्वरूप आहे. मग एकदा महावाक्य कोणाची सांगते? जीवाची सांगते का? चैतन्याची सांगते. आणि कर्म उपासना प्रतिपादक वाक्य काय सांगतात? जीवाचा आभास वेगळा, ईश्वराचा आभास. कारण जीवाने ईश्वराच्या प्रसन्नतेकरता काय केली पाहिजे? कर्म उपासना केली. शंकराच्या प्रतिष्ठेकरता, प्रसन्नतेकरता शिवरात्रीचं जगत काय केलं पाहिजे? नाही तर खुशाल जेवतो आपला शिवरात्रीला. नाही म्हणलं आम्ही वैष्णव आहो. कोण आहो? मग वैष्णव झाला म्हणजे काय झालं? हरिहरा वेद नये नका करू. मग शंकराच्या प्रसन्नतेकरता शिवरात्र काय झाली पाहिजे? केलीच पाहिजे. आजचा कोणता दिवस आहे? 6:30ला शिवरात्री. बरं, तेव्हा आलं लक्षात. कर्म उपासना प्रतिपादक वाक्य हे आभासामध्ये भेद मानले. म्हणून ईश्वराच्या प्रसन्नतेकरता कर्म आणि उपासना काय केली पाहिजे? अनेकदा मी ब्रह्म आहे असं ज्ञान मिळाल्यानंतर कोणतं ज्ञान? जीवेश्वराचा भेद काय होतो? तुम्हाला गेलं की 5 प्रकारचे भेद काय होतात? कोणते 5 प्रकारचे भेद? आता होऊन गेलं. मग तुमची परीक्षा नववी नाही. जीवाचा भेद पडेल. जीवाचा भेद अरे जीवाचा भेद, जडाचा भेद, जीवाचा भेद, ईश्वराचा भेद, ईश्वर जडाचा भेद. भेद खरे असून नसून कसं आहे? मग उपाधीमुळे भेद आहे. गुरुचं कामाचं आहे भेद काय केलं पाहिजे? काय केलं? सोडून द्या. म्हणून आभासामध्ये काय भेद आहे. म्हणून ईश्वराच्या प्रसन्नतेकरता जीवाने काय केलं पाहिजे? उपासना केली पाहिजे. आणि ज्या दिवशी ब्रह्मरूप झाला, ब्रह्माचा अद्वैत आणि ज्ञान झाल्यानंतर मग तो करील अथवा करणार नाही, त्याला शास्त्र विधी सांगत नाही. लहान मुलाला कुठं विधी असतो का? नाही का? मतदानाचा अधिकार कोणाला आहे? बाईच्या लहान मुलाला का? मग कोणाचा आहे? निदान त्याचा 18-19 वर्षाचं काय पाहिजे? त्याला मतदानाचा काय? मग तो अधिकार येण्याकरता जीवाने ईश्वराची काय केली पाहिजे? कशाकरता? बंगला बांधण्याकरता का? जाऊ द्या, उद्धार होण्याकरता. तर मला गेलं की पहिल्या तरंगामध्ये
कर्म उपासनेची फलं सांगितलं. चित्तशुद्धी करता काय सांगितलं? नाही सांगत. आणि चित्ताच्या स्थिरते करता उपासना आहे का नाही? कर्म आणि पुढे स्वस्वरूप मोक्ष करता काय सांगितलं? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सांगितलं. जाऊ दे. मग आपला कोणता प्रश्न चाललेला होता? 3 प्रकार काल होऊन गेलं की त्याचा जीव आणि परमात्मा याचं ऐक्य नाही. मग कशाचं वर्णन आहे ते? कुटस्थ आणि आभास. बुद्धीमुळे चैतन्याला कोणतं नाव आलं? कुटस्थ. आणि त्याच्यामध्ये पडलेला आभास. मग भेद कुठे सांगतात? आभासामध्ये काय भेद आहे, चैतन्यामध्ये काय नाही, भेद नाही. आलं का? पहिला प्रश्न कसा सोडवला? विरुद्ध धर्म असल्यानंतर दोघांचं ऐक्य होऊ शकत नाही. त्याचं काय उत्तर दिलं? हे सगळे धर्म जे आहे ते बुद्धीचे आहे. सगळे संसार धर्म कोणाचे आहे? आपण जीवस्वरूपाचं विवरण पाहिलं ना. जीवस्वरूपामध्ये 3 येते का नाही? कोणते 3 येते? बुद्धी अधिष्ठान चैतन्याचं. मग संसार धर्म कुटस्थाचे आहे का? मग नाही. आभासाचे आहे का? आभासाचे का नाही? आभास कोणाचा आहे? कुटस्थाचे नाही म्हणून कोणाचे नाही? आपल्या कपाळाला गंधच नसेल तर आरसा काय गंध दाखवतो का? कुटस्थाचे नाही म्हणून कोणाचे नाही? आभासाचे नाही. मग कोणाचे आहे? सगळे संसार धर्म कोणाचे आहे? बघा. म्हणून आलं लक्षामध्ये, जीव हा किम स्वरूप आहे? ब्रह्मरूप आहे. दुसरा प्रश्न कसा सोडवला? नाही सांगता. जीव ब्रह्म इथे असा अर्थ नसून एक जीवाचा आभास आणि दुसरं कोणता आहे? ईश्वराचा आभास. ईश्वराचा आभास आहे कर्मफलदाता आणि जीवाचा आभास आहे कर्मफल भोगता आहेत. आभासामध्ये काय भेद आहे? आणि अधिष्ठानामध्ये काय नाही? जीवाचं अधिष्ठान कोण आहे? कुटस्थ. ईश्वराचं कुटस्थ किम स्वरूप आहे? असं आहे ते सांगितलं आहे. आता प्रश्न कोणता आहे? 3रा. बरं का? जीव ब्रह्माचा जरा भेद मानला, एकता मानली, सगळी कर्म उपासना फुकट जाईल. त्याचं उत्तर आहे तर वाचा. आता जीव आणि परमात्मा याची एकता मानली असता कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य निष्फळ होतील अशी तुझी शंका होती. ती शंकाच निष्फळ झाली. महावाक्य कोणाचे ऐकायला सांगतात? कुटस्थाचा आणि ब्रह्माचा. जीवाचा आणि ब्रह्माचा सांगतात का? जीव स्वरूपात असलेला कुटस्थ, ईश्वर स्वरूपात असलेला ब्रह्मा. म्हणून महावाक्य हे जीव ब्रह्माचं म्हणजे चैतन्याचं ऐक्य सांगतात. चैतन्य 10-5 आहे का एकच आहे? म्हणजे ईश्वराचंही चैतन्य तेच आणि जीवाचंही चैतन्य ते. चैतन्यामध्ये काय नाही? भेद नाही. कोणात भेद आहे? आभासामध्ये काय आहे? शरीर आहे, इथून तिथून सर्वाची कशी आहे? मग भेद का? पहिली खुर्ची एकाला आणि दुसरी खुर्ची एका. त्याच्यामुळे भेदा उपाधी भरून आहे. ज्याची जेवढी श्रेष्ठ उपाधी असेल त्याचा मान कसा असतो? मिळालं का लक्षात? एखादा नरेंद्र मोदी तुम्हाला भेटण्याकरता आलं तर पहिली खुर्ची कोणाला द्यावं लागेल? मग शरीरामध्ये भेद आहे का त्याच्या पदात भेद आहे?
सरळ इथून तिथून सर्वाची कशी आहे, सारखेच आहे की. मग जीव ब्रह्मवाक्य सांगणारी वाक्य फरक आहे. कोणाचं ऐक्य सांगते? चैतन्याचं. आभासाचं ऐक्य सांगत. पण कर्म उपासना प्रतिपादक वाक्य कोणाचे ऐक्य सांगतात? ईश्वराच्या आभासाचा. कारण जीव आणि ईश्वर यांच्यातील चैतन्य अंश एकच असला तरी त्या जीव ईश्वरांचे आभास भिन्न आहेत. अशी जीव ईश्वर स्वरूपाची स्थिती असल्यामुळे जीव ईश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारी महावाक्ये त्या जीव ईश्वरांच्या अधिष्ठान चैतन्य अंशाचेच एकत्व प्रतिपादन करीतात. बरोबर. महावाक्य काय करते? महावाक्य कोणाला म्हणतात? ज्याच्यामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलेलं असते त्याला कोणतं वाक्य म्हणायचं? नावांतर वाक्य कोणाला म्हणतात? ज्याच्यामध्ये जीव स्वरूपाचं ईश्वर स्वरूपाचं वर्णन केलेलं असते त्याला काय म्हणायचं? अवांतर वाक्य. जीव ब्रह्म ऐक्य महावाक्याने सांगितलं. मग ते कोणाचं सांगितलेलं आहे? चैतन्याचं. महावाक्य सांगणारी कोणाचं वाक्य सांगतात? कुठंच किम स्वरूप आहे, आभासाचं सांगत नाही. कशाचं? आणि कर्म उपासना कोणाचं प्रतिपादन करतात? आभासाचं. मग जीव स्वरूपाने ईश्वर स्वरूपाची काय केली पाहिजे? उपासना केली पाहिजे. निरर्थक गेले का सार्थकी लागले. आणि मी ब्रह्मा असं ज्ञान झालं म्हणजे मग कर्म उपासना सांगणारी जी वाक्य त्याची आवश्यकता राहिली. आणि कुठपर्यंत मी ब्रह्मा हे ज्ञान होत नाही तोपर्यंत जीवाने ईश्वराची काय केली पाहिजे? ईश्वराची उपासना कशाकरता केली पाहिजे? लग्न होत नाही म्हणून का? ईश्वराची उपासना कशाकरता करायची? उद्धाराकरता. कशाकरता? ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रावरणी. शिवरात्री कशाकरता करायची? भगवान शंकर काय झाले पाहिजे? मग तुम्ही शिवरात्री नाही करत केली तुम्ही तर उघडं का म्हणलं? त्याचा डोळा आता विधी आहे ना, रात्रीचा जास्त विधी आहे बघा. कधीचा? मग शिवरात्र असं म्हटलं, शिव दिवस नाही म्हटलं. काय म्हटलं? रात्री रात्रभर ते अभंग आहे ना, जागरण म्हणत असं तेव्हा नामदेव महाराजांचा अभंग आहे. ऐका सावधान कदा शिवरात्री पावन पवित्र ती. सगळ्यामध्ये सोपा दैवत कोण आहे? भगवान शंकर आहे. जास्त नाही लागत. एक पसा पाणी आणि एक आज बेलाची पानं आहे. आज शंकराचं नाही काय उपासना करता कोण सांगितलेलं आहे? तुळशी का? आणि भगवान शंकराच्या आपल्या विष्णूच्या उपासना करता आणि गणपती करता. आणखी नाही सांगा. गणपती करता फुलाचं सांगितलं, जास्वंदीची फुलं असतात ना त्याचा विधी सांगितलेला आहे. जवळ या. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे कर्म उपासना प्रतिपादक जे वाक्य आहे ते आभासामध्ये भेद मानतात. म्हणून ईश्वराच्या आभासाची जीवाच्या आभासाने काय करावी? भक्ती करावी. आणि मी ब्रह्मा असं ज्ञान झाल्यानंतर बरं का करील अथवा करणार. आता हे कल्पना करत 4 वर्ष सुटल्यानंतर तो भजनाला येईल अथवा आणि ज्याचं नाव राजेश टावरा असेल तर जास्त दिवस झाले गैरराज असलं तर नाव काढण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? संस्थेलाच आहे. पुढे वाचा. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्ये जीव ईश्वरांच्या आभासात भेद आहे म्हणून
कर्मोपासना प्रतिपादन करीतात असे समजणे अवश्य आहे आणि ते योग्य आहे. जोपर्यंत जीव आभास ईश्वराहून आपणास भिन्न समजतो तोपर्यंत त्या जीव आभासाने ईश्वराच्या प्रसन्नतेकरिता कर्म आणि उपासना केलीच पाहिजेत. ईश्वराच्या प्रसन्नतेकरता कर्म आणि उपासना काय झाली पाहिजे. आपण जे काही भक्ती करतो किंवा हे करतो त्याच्यामध्ये उपास सदैवच असते. वारी आपण कशा करता करतो. पंढरीचे वारकरी ते अधिकारी आहे करे. मोक्ष देणारा कोण आहे. ईश्वर आहे. दोन असतात, आहे गुरु आणि ईश्वर. एक तर ईश्वर ज्ञान देतो, मोक्ष होत असतो, आणि गुरु ज्ञान देतात. तर दोन्ही तऱ्हेचं वर्णन भगवद्गीतेमध्ये आहे. गुरु ज्ञान देऊन मुक्त करतो, गीतेमध्ये कुठे आहे नाही सांगतोय. तद्विद्येत प्रणिपातोय. आणि ईश्वर ज्ञान देतो कुठे आहे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं. काही नाही. जाऊ दे आता. गीतेचा काय कळायला पाहिजे, अर्थ कळायला. ज्ञान देणारे दोन आहे, गुरु आणि नाहीतर गुरु जर नसेल तरी माझ्या विठोबाचा कैसा आपणच देव. म्हणून जोपर्यंत तू आपल्यास मी ब्रह्म आहे असे निस्संदेह जाणणार नाहीस तोपर्यंत तुझ्या ठिकाणचे दीनत्व दुःखित्वादी धर्म नष्ट होणार नाहीत. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत त्यांनी कर्मोपासना काय केली पाहिजे, केलीच पाहिजे. जोपर्यंत संस्थेच्या हातीवर नियम लाभ आहे तोपर्यंत संस्थेचे नियम काय केले पाहिजे. 4 वर्ष झाल्यानंतर रामबरोबर आहे. मग तो संस्थेच्या बंधनातून काय झाला, सुटला. भजनाला आला त्यानेच जेवण केलं पाहिजे. जाऊ द्या अंतर होते पुढे. इतकेच नाही तर तू आपल्या स्वरूपाहून परमात्मा भिन्न मानलास तर तो परमात्माच तुला दुःखास कारण होईल. वेदात असे प्रतिपादन केले आहे की जो भेद पाहतो तोच दुःखरूप मृत्यूचा भक्ष असतो. सगळ्यात दुःख भेदामुळे दुःख आहे. जीव आणि ब्रह्म हे कसे आहे, भेद नसून काय अभेद आहे. देव भक्त दोन्ही. तुम्हाला आहे ना गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये आहे ना, जेव्हा ब्रह्मरूप होण्याच्या करता मार्ग गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये आहे ना, माहिती तो नाम जन्म नाम म्हणते ज्ञानवान वासुदेव सर्व देश. क्रम सांगितलेला आहे भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये. कोणत्या क्रमाने गेल्यानंतर ब्रह्मरूप प्राप्त होते नाही सांगते. जाऊ द्या मला येतात. तेव्हा एकदा ब्रह्मरूप झालं म्हणजे मग काय झाले, संपलं की. जोपर्यंत ही स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांनी कर्मोपासना काय केली पाहिजे. आपण ज्ञानेश्वर महाराज तर कर्मोपासना करताना दिसते, त्याला विधी नाही काही नाही. मग त्यांचा तो स्वभाव आहे. आधी होता संत संग तुका झाला, त्याचे भजन मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्टराने केले, तिचे हिंडणे राहीना. मूळ स्वभाव संताचा कोणता असतो, त्याचा स्वभाव असतो. स्वभाव भजनाद्वारे. त्याला तुम्ही भजन करायचं सांगण्याची काही, तो जे करील ते काय असते. ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये जंतु माम एकात्मेन पृथक्त्वेन बहुधा. म्हणून त्याने कर्म उपासना घेऊ. आणि मी ब्रह्म आहे असं झाल्यानंतर त्याला आता विधी नाही. मग त्याला आणि तो सराव पडलेला असतो. म्हणून त्याच्यामुळे पडीलही वळण भाव तो निराळा. एकदा वरची डिग्री प्राप्त झाल्यानंतर कशाला खाली येत असतो पुढे.
याकरता मी ब्रह्म आहे असा निश्चय कर आणि कृतार्थ हो. अहम ब्रह्म असे ज्ञान कोणास होते? शिष्य अहम ब्रह्माचं आहे ना असं जे ज्ञान आहे ते कोणास होते? कारण ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जीवात्मा मुक्त होऊ शकत नाही. मुक्त होण्याकरता कोणतं ज्ञान पाहिजे? बाकीचे ज्ञान तुम्हाला गोष्ट बिष्ट सांगितली होती. सगळे विद्वान लोक आले पंढरपूरला आणि चंद्रभागेला पूर होता. साल आणि मारण्याकरता नावाड्याला बोलावलं आणि त्या नावाड्याच्या नावेमध्ये सगळे विद्वान बसले. कोणी डॉक्टर तर कोणी वकील तर कोणी बॅरिस्टर तर कोणी इंजिनियर, विद्वान लोक बसले. बरं का, अंगठेबाज नाही कोणते. मग ते नाव सुरू झाले. मग ते एकमेकाला सांगायला लागले. म्हणलं मी इतके शिकलेलो आहो. कोणी म्हणतो काही म्हणतो मी मंत्री आहो, कोणी म्हणतो मी आमदार आहे, कोणी म्हणतो मी स्पेशालिस्ट आहो. मग नावाड्याला विचारला. म्हटलं तू काय शिकलेला आहे? म्हणलं महाराज काय सांगू, आपण शिकलेलं असतं तर म्हणलं हे कशाला हलवलत बसला असतं दिवसभर, उद्योग आहे का काही? म्हणलं असा कसा तुझा बाप आहे, तुला शिकवलं नाही? म्हणलं तर जे होऊन गेलं ते होऊन गेलं. म्हणलं आमचा भाग शहाणा आहे. कोणी म्हणतं आमच्या बापाने आम्हाला बॅरिस्टर केलं, कोणी म्हणतो वकील केलं, कोणी म्हणतो डॉक्टर केलं, कोणी म्हणतो इंजिनियर. पुढे नाव जाता जाता तिला छिद्र पडलं. नावेत काय यायला लागलं, माझं नाव डगमगायला लागले. माझं नावाडी होता. त्याने सांगितलं आपलं शेवटची सूचना कोणती? थोड्या वेळाने नाव काय होणार? मग तुम्ही काय करा, उड्या टाकून पोहत कुठे जाय. म्हणलं टाका की उड्या. ते म्हणलं आमच्या बापाने आम्हाला काय शिकवलं नाही, पोहणंच शिकवलं नाही. म्हणलं आता मरा की. त्याने आपली उडी टाकली, परीकडे निघून गेला. आणि सगळ्याच्या सगळे नाव पालती झाले. कुठे गेले? खाली गेले. वर आले पण बंगल्यात नेण्याच्या लायकीचे नाही. कुठं नेण्याच्या लायकीचे नसला. नंदालीतून तरुण जाण्याकरता ज्ञान कोणतं पडलं? पोहणे. मग कोणत्या ज्ञानाने पलीकडे गेले? पोहणे. तसं उद्धाराकरता कोणतं ज्ञान पाहिजे? ब्रह्मज्ञान. वेळा उद्धारात ब्रह्मज्ञानाशिवाय उद्धार होऊ शकत काय? मी उद्धार काय कृपा करी. नसं ब्रह्मज्ञान आहे. आला म्हणून ब्रह्मज्ञान होते कोणाला? एकदा ब्रह्मज्ञान झालं म्हणजे सगळे भेद निवृत्त होत असतात. तुका म्हणे भेदा भेदन केला वाद. 5 प्रकारचे भेद काय होतात? ऐसा ज्याचा अनुभव देव तयाजवळ येते. बरं का, तेव्हा मी ब्रह्मा हे ज्ञान होते कोणाला? आता जीवस्वरूपाचा काय करायचं आहे? मग जीवस्वरूपामध्ये कोण कोण येते? जोरात सांगायचं घाबरायचं. सगळे ऐकलं म्हणजे एकाच्यामुळे सगळ्याची उजळणी येऊन जाते. ते सुंदर अनुवाद वगैरे चांगला करायचा घेतो. 2-3 पुरं. जीवस्वरूपामध्ये कोणाचा अंतर्भाव होतो? बुद्धी. पुढे बुद्धी अधिष्ठान. आणि त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला माही ब्रह्मज्ञान होते कोणाला? बुद्धीला होते का? आभासाला होते का? चैतन्याला होते का? याचा विचार काय आहे मग? बरं का, आहे काही बंद झालं का? वाचा. शिष्य श्री गुरु, जीवास अहम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे असे ज्ञान झाल्याशिवाय संसार दुःख निवृत्त होणार नाही. असे कोणी किती मोठा असू दे, हे संसारिक दुःख कशाला पोचलेलं आहे? महाजीतावर काय सामान्य होता का भारताचा?
महाराष्ट्राचा काय होता? मग मरण चुकलं का? मग कोणत्या रूपाने मरण त्याला कळायचं नाही समजत. दुःखाचे 3 प्रकार आहे ना. एक स्वाभाविक, पुढे आंबा खा आत्मा नका खाऊ, तो सडल्याशिवाय. त्याप्रमाणे स्वभावनाश आहे. किती वागण्याने स्वभावनाशाचं वर्णन आहे. मनुष्य फार झाला किती काही खा, तुम्ही बदाम खा का काजू खा का काही खा, म्हातारपण आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हातारपणाच्या नंतर तरुणपणा येतो का? मग कोणता पण येतो? राम बरोबर आहे. मग कोणता नाच? स्वभाव नाच. आपण रस्त्यानं चाललो, आता पेपरात तर किती येतो बा. जो मागावून कंडक्टर नीट आला, जो धडक दिली, सगळी बस पालथी पडते. म्हणला किती गेले त्याच्यातले? 30 जण जखमी झाले आणि 40 जण वैकुंठाला. विमानात फक्त एकच वाजला होता. ते अहमदाबादला विमान पडलं ना, किती वाजले? आणि सगळे 200-300 ते का सगळे रेमेडिओ होते का? सगळे इंग्लंडला जाणारे होते. कुठे? इंग्लंडचा प्रवास करणारा काय शेतकरी असतो का? याला कोणता नाच म्हणायचा? स्वभाव नाच नाही. कोणता? नाच रे ना. भूकंप होऊ नये. कोणता नाच म्हणायचा? महापुरामध्ये वाहून जाणे. कोणता नाच? हे 3 नाच कोणाच्या पाठीमागे लागलेले? जीवाच्या मागे. यावेळेस म्हणतात संसार दुःख. कोणतं दुःख? या दुःखाची काय झाली पाहिजे? आणि याला कोणतं ज्ञान आहे? नाही जावे मरावे लागत. कोण सापडला होता या दुःखात? परीक्षित राजा सापडला होता. आणि 7 दिवसाने काय होता? तो मरणार होता. दुःखात सापडला ना. कोण? परीक्षितच तेवढा दुःखात आहे ना, आपण काय सुखात आहो का? मग सगळे राजे रजवाडे येतात. श्रीमंती त्याचं दुःख निवृत्त करू शकते का? मग निवृत्त कोण? बरं, बाकीचे सगळे भेटायला यायचे, सांत्वन करायचे आणि काय करायचे. एखादा पेशंट एखाद्या दवाखान्यात असतो, सगळे लोक त्याला भेटण्याकरता जातात. भेटण्याकरता गेल्यामुळे त्याचं मरण निवृत्त करतात. फक्त भेटायला जातात. कशा करतात? थोडीशी मदत करतात. म्हणजे दुःख कोण निवृत्त केलं? परीक्षित राजाचं. परमहंस शुकाचार्यजी महाराज. भागवतामध्ये उपदेश कोणी केलेला आहे? शुकाचार्य. मग त्याने मग त्याचं कोणतं दुःख निवृत्त केलं? मरण नावाची अवस्था नाहीची केली की मी मरतच नाही या बोधावरती आणलं. दुःखाची निवृत्ती कशाने होते? राजविद्या. पवित्रमेदमत्तो. मग ब्रह्मज्ञानातच ही शक्ती आहे. कोणत्या ज्ञानात? मग भगवान इदं ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यहं ज्ञानविज्ञान संहितं यज्ञात्वा मोक्षसे. ज्या ज्ञानाने काय म्हणते? मोक्ष. असं हे ब्रह्मज्ञान होते कोणाला? असा प्रश्न उत्पन्न झाला. त्याच्याकरता उत्तर देणार आहे. पण आता कीर्तन आहे ना, शिवरात्री आहे ना, देवळात कीर्तन आहे. म्हणून ब्रह्मज्ञान कोणाचं द्यायचं? उत्तर कधी जीवाचा? 3 याच्यामध्ये आहे ना जीवाला. एक कुटस्थ, दुसरा आभास, तिसरा बुद्धी. कुटस्थाला लाव देवा, आभासाला लाव देवा, बुद्धीला लाव देवा. असं चाललं. बुद्धीला का होत नाही?
हे बा जड स्वरूप आहे. किम स्वरूप आहे ते कुठंच त्याला गावत नाही. अलिप्त असतो तो असंग स्वरूपाचा आहे. काय आहे तो नाही काय आकाशाप्रमाणे कोणाच्या प्रमाणे किती पाऊस पडला तर आकाश भिजत असते का? आकाश जसाचे आहे. किती ऊन तापले तर आकाश कुठं गरम होते का? आहे का? हे बाहेर लोक ते कुंभार लोक मडकी तयार करतात. अगोदर कच्चं असते, पुढे काय कशात घालावं लागते आणि ते ज्वाला सगळ्या निघतात. आकाश नाही पेटत असते का? आकाश जसं आहे. बरं गटाई फुटला तरी आकाश जसं आहे. मग आकाशाप्रमाणे कोण आहे? परमात्मा. यथा सर्वगतम सूक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते सर्वत्र अवस्थितो देहे तदात्मा नोपलिप्यते. गीतेमध्ये आहे ना भाग 13व्या अध्यायामध्ये हा विचार आहे. यथा सर्वगतम सूक्ष्म आकाशम नोपलिप्यते. आकाश व्यापक असल्यामुळे कोणत्याच धर्माने लिप्त होत, त्याप्रमाणे कुठंच कोणत्याच धर्माने लिप्त होत. म्हणजे संसार धर्म कोणाचे नाही. हे ब्रह्मज्ञान कोणाला होत नाही, कुठंच त्याला होत नाही. आभास तरी कोणाचा आहे? कुठंच त्याचा. माझा कुठंच त्यालाच नाही म्हणून कोणाला नाही. आपल्या कपाळाला बंधन आहे म्हणून प्रतिबिंबात काय दिसत नाही. मग कुठंच त्याचे नाही, आवाजाचे नाही, कोणाचे आहे? मग बुद्धीचे. असं चांगला विचार करणार आहे तो विचार कधी